गोदावरी नदी अखेर मोकळा श्वास घेणारे कॉन्क्रिटीकरण केल्यानं नदी बंदिस्त झाली होती। गोदावरी नदीवरचा स्लॅब आता काढण्यात येणार आहे। पूर्वीप्रमाणे त्र्यंबकेश्वर शहरातून ही गोदावरी नदी वाहणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे। त्यामुळे नाशिकमधील गोदावरी नदी आता अखेर मोकळा श्वास घेणार असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरवला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। गोदावरी नदीवरती कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं, त्यामुळे गोदावरी नदीचं पात्र हे लहान झालं होतं। गोदावरी नदी या कॉन्क्रिटीकरणामुळे बंदिस्त झाली होती। मात्र आता अखेर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केलेली आहे। गोदावरी नदीवरचे स्लॅब हे काढण्यात येणार आहेत। त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वर शहरातून ही गोदावरी नदी राहणार आहे। तर गोदावरी नदीचं ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून उगम स्थान आहे आणि त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं। गोदावरी नदीचं पात्र हे छोटं करण्यात आलं होतं, मात्र आता हे पात्र वाढवलं जाणार आहे। अतिशय सुखद धक्का आहे हा। अतिशय चांगला ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। प्रशासनाचे खूप 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 आभार, कारण त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरी आहे, म्हणजे त्र्यंबकम गौतमी तटे, तर पहिले गोदावरी आणि मग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे गोदावरीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ती इथे उगम स्थानावर आहे आणि तिला 1962 पासून तत्कालीन जे कुंभमेळे आले 12 वर्षांनी तेव्हा तिला बंदिस्त केलेलं होतं। त्यामुळे तो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। अतिशय चांगला निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। खूप खूप आभार आहे। जे या ठिकाणचं महत्व आहे गोदावरी नदीचं, की ती गावातून मधोमध ठिकाण मंदिराला लागून वाहत होती, तीच बंद करण्यात आलेली आहे। तर मला वाटतं की ती काढणं जरुरी आहे, काळाची गरज आहे आणि ती 12 महिने वाहिली पाहिजे असं शासनाला त्या ठिकाणी वाटतंय। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी परवा त्या ठिकाणी निर्देश दिले आले तेव्हा 3 दिवसापूर्वी की हे तात्काळ त्या ठिकाणी स्लॅब काढून टाका आणि त्या ठिकाणी चांगली त्या ठिकाणी रिपेअर करून सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी कोणी त्यात पडणार आहे याची काळजी आम्ही घेऊ, त्या ठिकाणी ती काळजी घेऊ। आजूबाजूला काय असेल कठडे करू, बॅरिकेड करू आणि ती काळजी आम्ही अधिक त्या ठिकाणी निश्चित घेऊ, पण तो स्लॅब आम्ही काढून त्या ठिकाणी नदी वाहती करू।